नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नागपूर शहर या नागपूर शहर पोलीस शिपाई भरतीमध्ये सामान्य ज्ञानाचे कोणते प्रश्न आले होते ते आपण इथे पाहणार आहोत। तत्पूर्वी एक छोटीशी सूचना आहे। सुरुवातीचे प्रश्न हे आपले सामान्य ज्ञानाशी निगडित आहेत। काही प्रश्न म्हणजे जे प्रश्न यामध्ये चालू घडामोडीच्या संदर्भात विचारले होते ते आपण नंतर घेतले। आता यात काही कालांतराने म्हणजे जेव्हा तुम्ही व्हिडिओ काही महिन्याने काही वर्षाने पाहाल त्यावेळेला यात चालू घडामोडीच्या काही प्रश्नांमध्ये बदल झालेला जाणवेल, तेवढी फक्त काळजी घ्या। तेवढंच सूचना द्यायची होती। नागपूर शहरमध्ये कोणते प्रश्न आपल्या सामान्य ज्ञानाशी निगडित आले होते ते आता आपण इथे पाहणार आहोत। चला, इथे बघा वाक्य दिलेली आहेत आणि ती वाचून दिलेल्या पर्यायापैकी योग्य तुम्हाला निवडायचं आहे। रशिया हा जगातील सर्वाधिक क्षेत्रफळ असणारा देश आहे। त्यानंतर व्हॅटिकन सिटी जगातील सर्वात कमी क्षेत्रफळ असणारा देश असून मोनॅको हा जगातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश आहे। व्हेनिस या शहराला स्मारकांचं शहर असं म्हटलं जातं। तर पर्याय 3 चुकलेला आहे। आलं का लक्षात? अ व ब दोन्ही बरोबर आहेत, त्यामुळे उत्तर काय येणार? अ व ब बरोबर आहेत। रशिया हा जगातील सर्वाधिक क्षेत्रफळ असणारा देश आहे, बरोबर आहे। व्हॅटिकन सिटी ही काय आहे? जगातील सर्वात कमी क्षेत्रफळ असणारा कमी क्षेत्रफळ असणारा देश आहे। आणि मोनॅको, आता व्हॅटिकन सिटी कुठे आलं? आता व्हॅटिकन सिटी जी आहे ही इटली रोम शहरामध्ये, ही काय व्हॅटिकन सिटी ही कुठे आहे? इटली रोम शहरात आहे। हे चर्च आहे खरं पाहायला गेलं तर। इथे ख्रिश्चन धर्माचा सर्वात मोठा धर्मगुरू त्यांचं जे चर्च आहे तेवढाच भाग हा एक देश म्हणून गणला गेलेला आहे। कळलं का? आणि मोनॅको जे आहे हे मोनॅको फ्रान्सच्या किनाऱ्यालगत आहे। फ्रान्स देशाच्या किनाऱ्यालगत, ठीक आहे। हा साधारणतः याचा 2 किलोमीटर पेक्षाही कमी आहे। 2 किलोमीटर पेक्षाही कमी असा हा काय आहे? सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश आहे, ठीक आहे। रोम इटलीला ना स्मारकांचं शहर म्हणतात। आलं का लक्षात? रोम इटलीला स्मारकांचं शहर म्हणतात। भारतात कोणतं आहे? दिल्ली आहे, हे लक्षात ठेवा। त्यामुळे पर्याय अ व ब हे काय आहेत? दोन्ही बरोबर। तिसरं चुकलेलं आहे। दुसरा योग्य पर्याय निवडायचा, काठावरील शहर आणि नदी दिलेली आहे। बॉन, वाईन, रोम, सीन, प्राग, टायबर, न्यूयॉर्क, हडसन। तर अ आणि ड बरोबर आहेत, ठीक आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 4 अ आणि ड बरोबर। म्हणजेच कुठलं? अ बॉन, वाईन आणि ड न्यूयॉर्क, हडसन। रोम आणि प्राग हे चुकलेलं आहे, ठीक आहे। आता रोम हे काय आहे? सीन नदी आहे। सीन कुठली आहे? पॅरिस मध्ये आहे, बरोबर की नाही? आणि रोम टायबर नदी काठी आहे। रोम जे आहे इथेच लिहितो, रोम टायबर नदी काठी। आणि सीन आहे ही नदी कुठे आहे? ही नदी फ्रान्स पॅरिस मध्ये, सीन नदी। प्राग जे आहे टायबर चूक आहे। प्राग कुठे आहे? वाल्टवा या नदी काठी काय आहे? प्राग आहे, ठीक आहे। तर पर्यायपैकी ब आणि क हे चुकीचे आहेत, ड आणि अ हे बरोबर आहेत। लक्षात आलं? पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3 योग्य पर्याय निवडा। बिंदिबू ही जमात ऑस्ट्रिया या देशात आढळते। इराणच्या संसदेला शुरा असं म्हणतात। दोन्ही चुकीचं आहे। बिंदुबू ही जमात ऑस्ट्रिया नाही
तर ऑस्ट्रेलिया. आता तुम्ही म्हणाल सर तेच आहे का? नाही. तुम्ही वाचलं असेल तर ऑस्ट्रिया युरोपमध्ये आहे आणि ऑस्ट्रेलिया देश वेगळा, दोन्ही वेगवेगळे. त्यामुळे ऑस्ट्रियामध्ये नाही तर ऑस्ट्रेलियामध्ये आहे. आणि इराणच्या संसदेला शुरा असं म्हणत नाहीत. त्यामुळे काय म्हणतायत? एकही नाही. कळलं? एकही नाही. बिंदुबी जमात ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटामध्ये आपल्याला आढळून येते, ऑस्ट्रियामध्ये नाही. आणि शुरा ही सौदी अरेबियाची आहे. शुरा ही काय आहे? सौदी अरेबिया या देशात. त्याबरोबर कतार पण आहे. आलं का लक्षात? ओमान, कतार यांची पण आहे. ओमान, कतार या देशांच्या संसदेला शुरा म्हणतात. इराणच्या संसदेला शुरा नाही म्हणत. इराणच्या संसदेला मजलिस म्हणतात. इराणच्या संसदेला काय म्हणतात? मजलिस. ठीक आहे. सल्लागार समिती ऍक्च्युअली त्याला म्हणतात. चला, प्रश्न क्रमांक 4. हेवी व्हेइकल फॅक्टरी आवडी खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? तामिळनाडूमध्ये. चेन्नई तामिळनाडूमध्ये काय आहे? हेवी व्हेइकल फॅक्टरी आवडी. आता 1961 मध्ये याची स्थापना झालेली आहे. 1961. इथे जवळपास T-72, T-90, T-72, T-90, भीष्म. आता हे काय म्हणाले? काय आहेत? हे रणगाडे आहेत. पॅटर्न टँक आपण म्हणतो ते इथे तयार केले जातात. अर्जुन, भीष्म, अर्जुन हे काय आहेत? आपले नावाजलेले रणगाडे आहेत. चला, 5वा चुकीचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून भारतामध्ये जून ते सप्टेंबर या काळात संपूर्ण वर्षाच्या तुलनेत सुमारे 85% पाऊस पडतो. बरोबर आहे. 21 मार्च या दिवशी समान दिवस व समान रात्र असते. बरोबर का चूक? सरासरी वार्षिक तापमान कक्षा दक्षिण भारताच्या दिशेने वाढत जाते. ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळे काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होते. तर पर्याय क्रमांक 3 हा चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3 सरासरी तापमान कक्षा दक्षिण भारताच्या दिशेने वाढत जातं ते चुकीचं आहे. सरासरी वार्षिक तापमान कक्षा उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी होतं. काय होतं? उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी होतं. कारण काय आहे? कारण दक्षिण भारतात काय आहे? दक्षिण भारताचा भाग जो आहे हा समुद्राजवळ आहे. काय आहे? समुद्राजवळ असल्यामुळे तापमान काय होतं? हा कमी होत जातं. दक्षिणेकडे कमी. त्यामुळे हवामान काय होतं? याच्यामुळे समुद्रामुळे हवामान जे आहे समुद्र जवळ असल्यामुळे हवामान सम असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं आहे. ठीक आहे. चला 6व्या प्रश्नाकडे जाऊया. राज्याचा योग्य क्रम लावायचा आहे. अणुप्रकल्प दिला आणि इथे राज्य दिलेत. नरोरा गुजरात, रावतभट्टा, कुडनकुलम, काकरापार. इथे गुजरात, तामिळनाडू, राजस्थान, उत्तर प्रदेश दिलेला आहे. तर पर्याय काय येणार? नरोराचा काय आहे? ड. बरोबर की नाही? रावतभट्टा कुठे आला? हा राजस्थान मध्ये आला. बरोबर की नाही? ड क. कुंडलकुलम तामिळनाडू मध्ये ब. आणि काकरापार कुठे आला? गुजरात मध्ये अ. ड क ब अ. ड क ब अ. ड क ब अ. पर्याय क्रमांक 1. बरोबर की नाही? उत्तर प्रदेश मध्ये हा कुठे आला? बुलंदशहर मध्ये आला. कुठे आला? बुलंदशहर. याच्यामध्ये आला.
नरोरा गुजरातचा आपलं, हा मग इथे ते असं नाही लिहिता येणार, बरोबर की नाही, इथेच लिहितो आता. नरोरा आपण लिहूया, नरोरा, रावत भाटा, कुडनकुलम, काकरापार. ठीक आहे. नरोरा हा कुठे येतो, उत्तर प्रदेशमध्ये आपण बघितलेलं आहे, बरोबर की नाही. बुलंदशहर जिल्ह्यामध्ये येतो. काय येतो, बुलंद शहर या जिल्ह्यामध्ये येतो. रावत भाटा चित्तोड जिल्ह्यामध्ये, राजस्थान, चित्तोड. कुडनकुलम कुठे येतं, तिरुनेवेल्ली. हे जिल्हे आहेत, या जिल्ह्यांमध्ये येतं. आणि काकरापार सुरतमध्ये येतो. काय बरं, सुरत. ठीक आहे, हे जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये आहे. चला, 7वा प्रश्न, राष्ट्रीय लिंबू वर्गीय फळ संशोधन केंद्र नागपूर येथे आहे. बरोबर आहे, बरोबर की नाही. नॅशनल सेव्हिंग इन्स्टिट्यूट नागपूरमध्ये आहे, चूक, म्हणजे केवळ अज बरोबर आहे. नागपूर इन्स्टिट्यूट हे कुठे आलं, नवी दिल्लीला आलं. सेव्हिंग हे कुठे आलं, नवी दिल्ली या ठिकाणी आलेलं आहे, नागपूरला नाहीये नॅशनल सेव्हिंग इन्स्टिट्यूट. हे कुठलं आहे, भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत आर्थिक व्यवहार सांभाळतं. जसं पोस्टाचे आहेत सेव्हिंग, जे काही योजना येतात, तर या सेव्हिंग इन्स्टिट्यूट नागपूर म्हणतायत. सेव्हिंग इन्स्टिट्यूट नवी दिल्ली इथून ते केलं जातं. पोस्टाचे नाही का सेव्हिंग्स असतात, आर्थिक व्यवहार विभाग हे कार्यरत आहेत नवी दिल्ली इथे, याचं मुख्यालय आहे. ठीक आहे, त्यामुळे पर्याय अच बरोबर आहे, ब चुकीचा. नगरधन हा किल्ला कोणत्या तालुक्यात वसलेला आहे, रामटेक मध्ये. कुठला आहे बरं, पर्याय क्रमांक 1 रामटेक, नागपूरच्या रामटेक मध्ये, बरोबर की नाही. हा भुईकोट किल्ला आहे. काय बरं, ठीक आहे. आणि वाकाटक साम्राज्याचा वाकाटक साम्राज्याची पहिली राजधानी, पहिली राजधानी जी नगरधन. ओके. 18व्या शतकात राघोजी भोसले, म्हणजे साधारणतः 1740 मध्ये, साधारणतः 1740 राघोजी भोसले यांनी काय केलायचा, जीर्णोद्धार केला, पुनर्बांधणी केली नगरधन किल्ल्याची. काय बरं, पुनर्बांधणी ही राघोजी भोसले यांनी साधारणतः 1740 दरम्यान केलेली आहे. चला, 9वा प्रश्न, ही विदर्भाची पंढरी म्हणून ओळखली जाते. कामठी, अंबोरा, कळमेश्वर, कुवारा भीमसेन. तर काय बरं, कळमेश्वर. आता कळमेश्वर जे आहे हे धापेवाडा, बरोबर नाही, इथे चंद्रभागाच्या काठावर बसलेलं, इथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. हे जे आहे हे स्वयंभू मानलं जातं. हे जे रुक्मिणीचं मंदिर जे आहे, विठ्ठल रुक्मिणीचं हे जे मंदिर आहे, हे मंदिर या काठावर आहे चंद्रभागेच्या. हे साधारणतः 1741 मध्ये भोसले घराण्याचे दिवाण जे आहेत, राण्याचे दिवाण जे आहेत, काय नाव होतं त्यांचं, उमाजी आबा. यांनी बांधलेलं आहे. काय केलंय, हे मंदिर जे आहे हे यांनी बांधलेले आहे. ठीक आहे. चला, 10वा प्रश्न,
महाराष्ट्रातील घाटांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे कोणता क्रम बरोबर आहे यापैकी? आंबा, कुंभार्ली, फोंडा. आंबा, कुंभार्ली, फोंडा, आंबोली. म्हणजे पर्याय क्रमांक 2. बरोबर की नाही? आंबा, कोल्हापूर, रत्नागिरी है ना? काय बरं? कोल्हापूर, रत्नागिरी. बरोबर की नाही? त्याच्यानंतर कुंभार्ली हा सातारा, रत्नागिरी. हा काय आहे? सातारा, रत्नागिरी. बरोबर आहे. फोंडा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गोवा है ना? कोल्हापूर, गोवा. आणि आंबोली, कोल्हापूर, सावंतवाडी. ठीक आहे. चला जाऊया पुढे. याचं उत्तर मला वाटतं हे येणार ना, कुंभार्ली, आंबा, फोंडा, आंबोली. कुंभार्ली, बाकी तर कोल्हापूरचे आहेत. बरोबर की नाही? हे रत्नागिरीला येतं ना, आणि नंतर मग हे कोल्हापूर खाली जातात. त्यामुळे कुंभार्ली, आंबा, फोंडा, आंबोली हा पर्याय योग्य वाटतो आहे ना. चला 11वा प्रश्न. जवाहरलाल नेहरूंनी ब्रेक असलेले परंतु इंजिन नसलेले मशीन होय हे उद्गार कोणत्या कायद्याच्या संदर्भात वापरलं? तर 1935च्या कायदा या संदर्भात वापरलेला आहे. जवाहरलाल नेहरूंनी 1935चा जो कायदा आहे हे प्रांतीय स्वायत्ता दिली. काय बरं? प्रांतीय स्वायत्तता त्यांनी दिली, परंतु काय केलं? केंद्रात द्विशासन ठेवलं होतं. काय ठेवलं? केंद्रात द्विशासन ठेवले, म्हणून त्यांनी हे उद्गार काढलं होतं. चला, सेंटर फॉर पोलीस रिसर्च CPR ही संस्था कोणत्या ठिकाणी कार्यरत आहे? पुण्यामध्ये. कुठे आहे बरं ही? पुण्यामध्ये आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 13. कलम 80 नुसार राज्यसभा हे प्रथम सभागृह आहे. राज्यसभा कधी विसर्जित होत नाही ते वरिष्ठ सभागृह आहे. आता तुम्ही याबद्दल काय म्हणताय? ते कलम 80 नुसार राज्यसभा हे प्रथम सभागृह आहे. नाही, चुकीचं. राज्यसभा हे द्वितीय. प्रथम काय आहे? लोकसभा है ना. तर अ बरोबर आहे का? नाही, अचूक आहे. आणि ब बरोबर आहे, कारण राज्यसभा कधी विसर्जित होत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 येणार. अचूक, ब बरोबर आहे. राज्यसभा हे काय आहे? द्वितीय आहे, प्रथम नाहीये, आणि कधीही विसर्जित होत नाहीत. बरोबर की नाही? याचे सदस्य काय होतात? दर 2 वर्षाने 103 निवृत्त होतात. 14वा राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती कोण करतात? राज्य लोकसेवा आयोग म्हणतात. तर राज्यपाल करतात. राज्यामध्ये आता आपल्या कुठला आहे? महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC है ना. आणि याचा कुठला कलम येतो? कलम 315. बरोबर की नाही? आणि आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती जी आहे याचा कलम काय येतो? याचा कलम येतो कलम 316. यानुसार राज्यपाल काय करतात? नियुक्ती करतात है ना. आता विवेक भीमनवार हे काय आहेत? सध्या याचे अध्यक्ष आहेत.
एमपीएससीचे अध्यक्ष कोण झालेत? विवेक भीमनवार. ठीक आहे. वयाच्या 62 वर्षापर्यंत ते काम करू शकतात. ओके, चला. कोणत्या घटना दुरुस्तीला छोटी राज्यघटना असे म्हणतात? आता इथे यापैकी कोणतीच दिसत नाही. 42वी घटना दुरुस्ती जी आहे, 42वी, जे 1976 ला झाली होती, त्याला काय म्हणतात? छोटी राज्यघटना असं म्हणतात, मिनी कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, तर ते इथे दिसत नाही, त्यामुळे यापैकी नाही. 44व्या घटना दुरुस्तीमध्ये काय झालं? मूलभूत हक्कातला एक हक्क, संपत्तीचा, हा काढून कायदेशीर करण्यात आला आणि 301 मध्ये टाकण्यात आला. चुकीचा पर्याय निवडा. डेप्थ अँड, आता इथे डिपार्टमेंट, अच्छा, डिपार्टमेंट आणि हेडक्वार्टर. नक्षलवाद विरोधी अभियान नागपूर, CID पुणे, SID मुंबई, BPRND ठाणे. तर BPRND ठाणे नाही आहे, हे चुकीचं आहे. त्यामुळे पर्याय 4 हा चुकीचा आहे. BPRND, ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट, हे केंद्र सरकारची नवी दिल्ली आहे. काय बरं? BPRND ही कुठे आली? ही नवी दिल्लीला आली. ओके, ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट, स्थापना 28 ऑगस्ट 1970. 28 ऑगस्ट 1970 ला याची काय झाली आहे? स्थापना. हे लक्षात ठेवा. ओके, आलोक रंजन सध्या याचे प्रमुख आहेत. पुढे जाऊया. फिलिप्स कर्व याच्यातील संबंध काय दर्शवतो? महागाई, उत्पादन, रोजगार आणि लोकसंख्या, महागाई आणि बेरोजगारी, वस्तूंची मागणी आणि पुरवठा, महागाई आणि बेरोजगारी. आलं का लक्षात? A.W. फिलिप्स यांनी अर्थतज्ञांनी 1958 मध्ये मांडलेलं आहे. 1958 मध्ये मांडले. कोणी? फिलिप्स यांनी. कळलं का? महागाई व बेरोजगारी यांच्यात व्यस्त संबंध असतो असं दर्शवतो तो. 18वा, आर्थिक नियोजन हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे? समवर्ती सूचीमध्ये. काय बरं? आर्थिक नियोजन हा विषय समवर्ती सूचीमध्ये येतो. 7व्या अनुसूचीमध्ये येतो ना समवर्ती, त्यानंतर राज्य सूची आणि केंद्र सूची. भारत देशात रेपो रेट कोणती संस्था निर्धारित करते? 19वा प्रश्न, RBI. कोण करते? RBI, है ना. आता RBI ची चलनविषयक धोरण समिती, RBI ची चलन विषयक समिती, तिला काय म्हटलं जातं? तिला MPC असं काहीतरी म्हटलं जातं. आता दर 2 महिन्यांनी यांची काय होते? दर 2 महिन्यांनी बैठक होऊन हा रेपो रेट, म्हणजे ज्या व्याजदराने RBI बँकांना कर्ज देते त्याला काय म्हणतात? रेपो रेट. रिव्हर्स रेपो रेट म्हणजे RBI इतर बँकांकडनं कर्ज घेते त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात. चला, 20वा प्रश्न, अमेरिकेने 2026 मध्ये इराणच्या विरुद्ध केलेल्या कारवाईला काय नाव देण्यात आलंय? ऑपरेशन एपिक फ्युरी. हे कधी केलं होतं? 28 फेब्रुवारी 2026. 28 फेब्रुवारी 2026 ला एपिक फ्युरी अंतर्गत काय केलं होतं? अमेरिकेने याचं नाव दिले एपिक फ्युरी. ऑपरेशन मिडनाईट हॅमर हे आधीच केलं होतं, ज्यामध्ये इराणचे अणु संशोधन केंद्र जे आहेत तिथे त्यांनी हल्ला केला होता. नताश, फोर्डो आणि इश्फिहान इथे गेलं होतं. ऑपरेशन ऍब्सोल्यूट रिझॉल्व याच्या अंतर्गत व्हेनेझुएलाचे मादुरो जो आहे अध्यक्ष, त्यांना पकडण्यात आलं. ऑपरेशन ऍब्सोल्यूट झिरो जानेवारी 2026 मध्ये केलं होतं. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि याच्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेता खामोनी जे आहेत, हे खामोनी याच्यामध्ये हल्ल्यामध्ये मारले गेले ऑपरेशन एपिक फ्युरी अंतर्गत. पुढचा, मिहान हा सेज प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे?
तर नागपूरमध्ये. मिहान हे काय आहे तर मल्टी मॉडल हा एम फॉर मल्टी मॉडल इंटरनॅशनल कार्गो. इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट. ॲट नागपूर. ठीक आहे. मिहान मल्टी मॉडल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट ॲट नागपूर. हा प्रकल्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ याच्या जवळ आहे. ठीक आहे, ते लक्षात ठेवा. 22वा स्वीप ही कशाशी संबंधित आहे? निवडणूक आयोगाशी संबंधित आहे. आलं का लक्षात? आता हे काय आहे? सिस्टमॅटिक वोटर एज्युकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टिसिपेशन. कळलं? सिस्टमॅटिक, एस फॉर सिस्टमॅटिक, व्ही फॉर काय आहे? वोटर्स एज्युकेशन. अँड इलेक्ट्रोल. हे काय आहे? इलेक्टोरल आहे ना, इलेक्टोरल आहे ना. इलेक्टोरल, एस फॉर सिस्टमॅटिक, व्ही फॉर वोटर्स, ई फॉर एज्युकेशनल, ई फॉर इलेक्ट्रोल आणि काय आहे? पार्टिसिपेशन, पी फॉर पार्टिसिपेशन. ठीक आहे. पार्टिसिपेशन 2009 पासून आहे आणि याचा उद्देश काय? याचा उद्देश मतदार जागृती, मतदानाची टक्केवारी वाढवणं. मतदार जागृती. नियोजन आयोग आता काय झालाय? नियोजन आयोगाच्या ऐवजी आता नीती आयोग झालेला आहे. बरोबर की नाही? 1 जानेवारी 2015 पासून. निवडणूक आयोगाचा कलम 324 आहे आणि निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950. सध्या कोण आहेत? सध्याचे 26वे हे ज्ञानेश कुमार आहेत. रिझर्व्ह बँकेचे कोण आहेत? आरबीआयचे हे आता संजय मल्होत्रा आहेत. बरोबर की नाही? आणि नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान. उपाध्यक्ष सुमन बेरी आहेत. चला, 23 नोव्हेंबर 2025 मध्ये महिला क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय एक दिवसीय महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोणत्या देशाच्या संघाला पराभूत करून विश्वचषक जिंकला? दक्षिण आफ्रिकेला हरवून. हे कितवं होतं संस्करण? 13वे संस्करण. बरोबर की नाही? संघ किती होते याच्यामध्ये? संघ 8 होते. सामने किती झाले? सामने झाले 31. अंतिम सामना कधी झाला? अंतिम सामना हा झाला 2 नोव्हेंबर. कधी झाला? 2 नोव्हेंबर 2025. आलं का लक्षात? अंतिम सामना झालेला आहे. सर्वाधिक बळी आणि दीप्ती शर्मा, भारताची दीप्ती शर्मा हिने यामध्ये 22 बळी घेतले आणि वॉलवॉर्ड दक्षिण आफ्रिकेची खेळाडू जे तिने 571 रन सर्वाधिक धावा केले होते. 1978, 97 आणि 2013 नंतर 2025 ला भारतामध्ये याचं आयोजन करण्यात आलं होतं. चौथ्यांदा आयोजन आणि भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच हे जिंकलेले. या अगोदर बऱ्याच म्हणजे 6 ऑस्ट्रेलिया या एकट्या संघाने घेतलं. यावेळेला पहिल्यांदाच भारताने आपलं नाव कोरलं आणि कर्णधार हरमनप्रीत कौर होती. हे लक्षात ठेवा. याची कर्णधार कोण होती? भारतीय संघाची हरमनप्रीत कौर आणि वॉलवॉर्ड ही दक्षिण आफ्रिकेची होती कर्णधार. चला, अशा प्रकारे आपले प्रश्न इथे आले होते. या संदर्भातले काही प्रश्न तुम्हाला सांगितलेत बदलतील.
त्याचे उत्तर काहींची बदलणार नाहीच चालू घडामोडींच्या बाबतीतली. ठीक आहे, तर पुन्हा आपली भेट होईल पुढच्या विश्लेषणामध्ये. जय हिंद.